Yes, audible and visible to you all. That's really beautiful. Thank you. Thank you so much, everyone, for this beautiful and wonderful presence ever. We are just starting for our live spoken English master class. How do you do, everyone? कसे आहात? Everything good and right? Beautiful. Chalo, let's continue with the syllabus. सुरू करूया. You know very well in English, basically there are three main types of tenses. इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य तीन प्रकार असतात. कोणते कोणते? Present tense, past tense, and future tense. Basically, there are three main types of tenses in English. इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य तीन प्रकार असतात. कोणते कोणते? Present tense, past tense, and future tense. Right? बरं, ह्या टेन्सेस मध्ये मी तुम्हाला द व्हेरी फर्स्ट थिंग विच आय हॅव टॉट यू इज टू बी अँड टू हॅव. मी तुम्हाला टू बी आणि टू हॅव अशा दोन गोष्टी शिकवलेल्या आहेत. इन टुडेज क्लास वी आर गोइंग टू स्पीक अबाउट टू हॅव. आजच्या क्लासमध्ये स्पेसिफिकली आपल्याला बोलायचंय अबाउट टू हॅव. कॅन यू लेट मी नो इन द चॅट बॉक्स व्हॉट इज मीन बाय टू हॅव? सांगू शकता तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये एक्झॅक्टली टू हॅव म्हणजेच काय? व्हॉट इज मीन्ड बाय टू हॅव? Yes, everybody, do let me know in the chat box what is meant by to have. Yes, everyone. To have म्हणजेच काय? Do you everybody know the appropriate meaning of to have? तुम्हाला to have चा व्यवस्थित अर्थ माहितीये का? To have is simply called as what you know. To have म्हणजे मालकी असणे. To have म्हणजेच काय? मालकी असणे. Means exactly what? म्हणजेच काय? To have म्हणजेच काय? मालकी असणे. पण म्हणजे नेमकं काय? It has one special definition. काय definition आहे? I will get you. It says that कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे, कर्त्यांना किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे कशाची तरी मालकी आहे. What actually is the definition? कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे कशाची तरी मालकी आहे. इट सिम्पली मीन्स दॅट ह्याचा सिम्पल सोबर काय अर्थ होतो? कोणाला तरी किंवा कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी आहे. व्हॉट डज इट मीन? कोणाला तरी किंवा कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी आहे. इंग्लिश मध्ये हे वाक्य कसं होणार? टू मेक दिस डेफिनेशन इन इंग्लिश वी हॅव स्पेशल हेल्पिंग वर्ब्स टू हॅव हॅज गिव्हन अस. कोणते हेल्पिंग वर्ब असतात बरं? There are special two helping verbs. They are called as have. काय बोलतात त्यांना? What to say them? Have, has. काय बोलतात त्यांना? Have, has. Basically, there are two helping verbs. They are called as have, has. Now, the main question. हे इंग्लिश मध्ये कसं होणार? कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे कशाची तरी माहिती आहे. It actually becomes in English doer has something. कसं होणार हे वाक्य इंग्रजीमध्ये? How actually can we make the sentence in English? Very simple. Doer has something. बरोबर? कोणाला तरी कोणाजवळ तरी कोणाकडे तरी काहीतरी आहे. Now, have and has, there are two helping verbs. इकडे दोन helping verbs आहेत. Have आहे, has आहे. Now, the main question is that when to use have and when to use has. इथे महत्वाचा प्रश्न असा आहे की have कधी वापरले जातं आणि has कधी वापरले जातं. Let's have a look here. It is totally depend on the subject in your sentence. हे डिपेंड असतं तुमच्या वाक्यातल्या कर्त्यावरती. तुमच्या वाक्यात काय करता आहे त्यावर डिपेंड असतं की तुम्ही काय हेल्पिंग वर्ब यूज करणार आहात. व्हॉट इज द सब्जेक्ट इन युअर सेंटेन्स? तुमच्या वाक्यात काय करता आहे त्यावर डिपेंड असतं तुम्ही काय हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे. आता जर का तुमच्या वाक्यात करता आहे तर ऑब्विसली तुम्ही आहे सोबत यूज करणार आहात have. If it is singular, he, she, राधा, एक व्यक्ती, एक वस्तू बद्दल जर का तुम्हाला बोलायचंय तर तुम्ही यूज करू शकता हेल्पिंग वर्ब हॅज. वी, यू, दे यांच्यापैकी एकाबद्दल जर तुम्हाला बोलायचंय तर तुम्ही यूज करायचं हेल्पिंग वर्ब हॅव. क्लिअर? आय सोबत हॅव, सिंग्युलर सोबत हॅज आणि प्लुरल आहे तर प्लुरल सोबत काय यूज करणार तुम्ही? हॅव यूज करणार आहे. क्लिअर? बरं, डन. Now, dear people, just have a look. There are this many have and has. There are two helping verbs. Now, I will ask you the sentence. करा बरं इंग्रजीमध्ये वाक्य कसं होईल? मला म्हणायचंय माझ्याकडे पेन आहे. Tell me in English. माझ्याकडे पेन आहे. Make this sentence in English, please.
येस. हॅव अँड हॅज देअर आर टू हेल्पिंग वर्ब्स, राईट. बरं, मग माझ्याकडे पेन आहे, इंग्लिश मध्ये कसं होईल? आय हॅव पेन. एक्स्ट्रीमली करेक्ट, व्हेरी गुड. माझ्याकडे पेन आहे, आय हॅव पेन. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आय वॉन्ट आस्क यू. त्याच्याकडे पेन आहे. चला करा बरं वाक्य इंग्लिश मध्ये. प्लीज डू मेक सेंटेन्स. त्याच्याकडे पेन आहे. त्याच्याकडे पेन आहे. इट इज कॉल्ड एज व्हॉट? त्याच्याकडे पेन आहे. ही हॅज पेन. करेक्ट. तुम्ही म्हणणार का ही हॅव पेन? नॉट ॲट ऑल. ही सोबत तुम्हाला काय यूज करायचंय? हॅज यूज करायचं. व्हेरी गुड. त्याच्याकडे पेन आहे. ही हॅज पेन. व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स आय वन आस्क यू. तिच्याकडे पेन आहे. तिच्याकडे पेन आहे. करा इंग्लिश मध्ये वाक्य. प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. तिच्याकडे पेन आहे. तिच्याकडे पेन आहे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? शी हॅज पेन. करेक्ट. तिच्याकडे पेन आहे. शी हॅज पेन. व्हेरी गुड. नेक्स्ट सेंटेन्स आय वॉन्ट आस्क यू. राधाकडे पेन आहे. बिकम्स इन इंग्लिश ऑब्विसली राधा हॅज पेन. इफ आय वॉन्ट टू से आमच्याकडे पेन आहे, इंग्रजीमध्ये कसं होईल? आमच्याकडे म्हणजेच काय? वी सोबत काय घ्यायचं? हॅव घ्यायचं. आमच्याकडे पेन आहे. वी हॅव पेन. नेक्स्ट वन इज यू. यू म्हणजेच काय? तू किंवा तुम्ही. सो तुझ्याकडे पेन आहे, इंग्लिश मध्ये होईल यू हॅव पेन. तुझ्याकडे पेन आहे. यू हॅव पेन. नेक्स्ट वन इज दे. ते म्हणजेच ते सर्वजण. सो त्यांच्याकडे पेन आहे, याला इंग्लिश मध्ये काय करायला बोलतात? दे हॅव पेन. इट इज कॉल्ड एज व्हॉट इन इंग्लिश? दे हॅव पेन. लक्षात येते सगळ्यांच्या? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? येस. सो अशा प्रकारे आपण यामध्ये वाक्य बनवू शकतो. आता हिअर आय विल राईट अ सिम्पल सेंटेन्स. मी एक छोटस सेंटेन्स लिहिते बोर्डवरती. मला लिहायचंय तुझ्याकडे मोबाईल आहे. चला प्लीज ट्राय एव्हरीबडी अँड मेक इट इन इंग्लिश प्लीज. तुझ्याकडे मोबाईल आहे. हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स? व्हेरी सिम्पल ना. काय सेंटेन्स आहे? तुझ्याकडे मोबाईल आहे. हे वाक्य आपल्याला आता करायचं इंग्रजीमध्ये. तुझ्याकडे मोबाईल आहे. ऍब्सोल्युटली. तुझ्याकडे म्हणजेच काय? यू. यू सोबत काय घ्यायचं? पुढे आलं मोबाईल. मोबाईल इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? मोबाईल. सेंटेन्स रेडी. तुझ्याकडे मोबाईल आहे. इंग्लिश मध्ये वाक्य कसं झालं? यू हॅव मोबाईल. राईट? यू हॅव मोबाईल. बरं, हे तर नॉर्मल सेंटेन्स झालं. दिस इज द नॉर्मल सेंटेन्स. बट व्हॉट इफ वी हॅव टू मेक द क्वेश्चन? ह्याचा जर का आपल्याला प्रश्न करायचा असेल तर तो कसा होणार आहे मग? पहा, आय विल टेल यू. तुझ्याकडे मोबाईल आहे. यू हॅव मोबाईल. आता पुढे आपल्याला काय करायचं? ह्याचा प्रश्न करायचा. आय वॉन्ट टू मेक द क्वेश्चन. तुझ्याकडे मोबाईल आहे का? तुझ्याकडे मोबाईल आहे का? करा बरं वाक्य. ट्राय करा. तुझ्याकडे मोबाईल आहे का? हाऊ कॅन वी मेक? तुझ्याकडे मोबाईल आहे का? दिस इज द क्वेश्चन वी हॅव टू मेक. या, व्हेरी गुड. यू नो व्हॉट टू डू. तुम्हाला माहिती काय करायचं? हेल्पिंग वर्ब इंटरचेंज करायचं. व्हेरी गुड. करा. ऐकलंय असं कधी? ऐकलंय का असं कधी? हॅव यू एव्हर लिसन्ड? हॅव यू मोबाईल? असं हॅव यू मोबाईल असं टाईप केल्याच्या नंतर असं फील नाही आलं का? रे ह्याच्यात काही चुकलं नाहीये का? ह्याच्यात काहीतरी चुकल्यासारखं वाटतं असं वाटलं तुम्हाला? ज्यांनी हॅव यू मोबाईल असं टाईप केलं तर तुम्हाला असं एक फील आला का? नो मॅम, इथे काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. हॅव यू मोबाईल असं नाही ऐकलं कधीच. एक फील आलं का? एक थॉट आलं का? यार हे चुकीचं वाटतं काहीतरी. समथिंग इज रॉंग हिअर. असं फील आला का? ज्यांनी टाईप केलं हॅव यू मोबाईल पण तरी पाठवून दिलं की काय मॅडमने सांगितलं क्वेश्चन असेल तर हेल्पिंग वर्बीकडे घेत असतात. असं हॅव यू मोबाईल आपल्याला काय माहिती? आज चुकीचं वाटतंय पण असू शकतं बरोबर. काय सांगते दादा, ह्यांनी शिकवलंच तसं आहे मग काय? असंच ना. मग करून टाकलं हॅव यू मोबाईल. वाटलं असेल
की समथिंग इज मिस्टेकन हिअर, काहीतरी इथे चुकलेलं आहे. तरी केलं हिअर थॉट इज करेक्ट. ज्यांना ज्यांना वाटलं ना ह्याच्यात काहीतरी चुकलंय, ब्युटिफुल, स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन, खूप छान ऑब्झर्वेशन आहे तुमचं. वाटायलाच पाहिजे. इंग्लिशमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ना त्याच्यामध्ये सगळं काही चुकलेलं असेल ना तर तुम्हाला ते क्लिक डेफिनेटली होईल की ह्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. शायद त्याच्यात काय चुकलेलं आहे ते तुम्हाला माहित नसेल, बट हे काहीतरी हे चुकलेलं आहे हे डेफिनेटली तुम्हाला समजेल. हे का होतं? बिकॉज ऑफ द ऑब्झर्वेशन पॉवर. तुम्ही तेवढं ऑब्झर्व करता, तेवढं इंग्लिश तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे, आधी तेवढं वाचलेलं आहे, तेवढं इंग्लिश ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी होतील. ट्राय टू अंडरस्टँड. हेल्पिंग वर्ब्स इंटरचेंजेस करणं हे टू बी मध्ये होतं. एम आर, वॉज वर, विल बी यामध्ये त्या गोष्टी होतात. टू हॅव मध्ये नाही होत. का नाही होत? पहा, लक्ष द्या, थोडं ग्रामर आहे याच्यामध्ये, मी एक्सप्लेन करते. तुम्हाला समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर सोडून द्या. यू हॅव मोबाईल हे जे सेंटेन्स आहे ना, हे सेंटेन्स ऍक्च्युअली सिम्पल प्रेझेंट टेन्सचे आहे, ज्याचा फॉर्म्युला असा असतो सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दिस सेंटेन्सेस बिलॉंग्स टू सिम्पल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे वाक्य कशाचं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे. आता इथे V1 मुख्य क्रिया, हे मुख्य क्रिया आहे, ठीक आहे. हे जे हॅव आहे ना, दिस इज द मेन वर्ब. हे इथे ऍक्च्युअली ऍज अ मेन वर्ब आलेलं आहे. इट हॅझंट कम हिअर ऍज अ हेल्पिंग वर्ब. हे इथे ऍज अ हेल्पिंग वर्ब आलेलं नाहीये. इट हॅज कम हिअर ऍज अ मेन वर्ब. ते एक मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. ओके, मग ते जर का मेन वर्ब म्हणून आले, पण इंग्लिश ग्रामरचं रूल असं आहे की जर तुम्हाला एखादा प्रश्न इंग्रजीमध्ये करायचा असेल तर त्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने केली जाते. सुरुवात हेल्पिंग वर्बने केली जाते. आय सेड यू, हे हेल्पिंग वर्ब नाहीये, हे इथे ऍज अ मेन वर्ब आलेलं आहे. मग हेल्पिंग वर्ब कुठे? मग सुरुवात कशाने करायची? दॅट इज वाय इंग्लिशच्या ग्रामरने किंवा प्रेझेंट टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी इन शॉर्ट सिम्पल प्रेझेंट टेन्सचे वाक्य, हे वाक्य बनवण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचे जे वाक्य असतं ना, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, ह्यांच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतं. तर मग इंग्लिशचं ग्रामर त्यांच्यासाठी स्पेशल हेल्पिंग वर्ब्स आपल्याला जनरेट करून देतं. इंग्लिश ग्रामरने आपल्याला स्पेशल हेल्पिंग वर्ब जनरेट करून दिलेले आहेत, ज्यांना बोलतात डू डज. काय बरोबर बोलतात? व्हॉट टू से दॅट. काय बरोबर बोलतात? डू डज. काय बोललं जातं? डू डज. काय बोलतात? डू डज. देर आर टू हेल्पिंग वर्ब्स ऑफ टू हॅव प्रेझेंट टेन्स. हॅव हॅज तर आहेच, पण हॅव हॅज हे ऍक्च्युअली ऍज अ मेन वर्ब आहे ऍज फार ऍज सिम्पल प्रेझेंट टेन्स इज कन्सर्न. मेन हेल्पिंग वर्ब्स आहे डू डज. व्हॉट आर द हेल्पिंग वर्ब्स? डू डज. सो जेव्हा कधी तुम्हाला प्रश्न करायचा आहे, निगेशन करायचंय, जिथे कुठे तुम्हाला हेल्पिंग वर्बची गरज पडेल तिथे तिथे हे डू डज वापरायचं. आपण हॅव यू मोबाईल नाही करू शकत, कारण हे हॅव आहे ना एक मेन वर्ब सारखं आहे, मुख्य क्रियाचं काम करतोय तो. आता मुख्य क्रिया म्हणजे कोण माहितीये का तुम्हाला? पहा, मेन वर्ब मुख्य क्रिया. मुख्य क्रिया म्हणजे जाणे, येणे, खाणे, पिणे, बसणे, रडणे, झोपणे, गो, स्पीक, कम, प्ले, राईट, रीड, क्राय, लाव. हे मुख्य क्रिया. हे मुख्य क्रियांमध्ये हे हॅव केलेलं आहे. हे ऍक्च्युअली हॅव हेल्पिंग वर्ब पण मेन वर्ब पण आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हॅव हेल्पिंग वर्ब पण आहे, मेन वर्ब पण आहे. या वाक्यामध्ये ते ऍज अ मेन वर्ब आलेलं आहे. आपण हेल्पिंग वर्ब क्वेश्चन बनवायचं तर हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायला लागतं, पण ते तर मेन वर्ब म्हणून आलंय. मग हेल्पिंग वर्ब कुठे आहे? तर इंग्लिशच्या ग्रामरने नवीन हेल्पिंग वर्ब दिले, ज्यांना बोलतात डू डज. आता जर तुम्हाला तुमचा क्वेश्चन जर का तुम्हाला बनवायचा आहे तर सांगितलं जातं की जर का प्रश्न करायचा आहे तर त्या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा. समोरच्याला समजेल की हे प्रश्न विचारतात, तर त्याची सुरुवात करण्यासाठी हेल्पिंग वर्ब वापरायला लागेल डू किंवा डज. नाव द मेन क्वेश्चन इज दॅट डू वापरायचं की डज वापरायचं. तर ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल रूल्स आहेत, जसे की हॅव हॅज साठी आहेत. इन द सेम वे डू डज साठी सुद्धा रूल्स आहेत. सो व्हॉट आर द रूल्स? हिअर वी गो. जर का आय असेल तर आय सोबत डू वापरायचं, सिंग्युलर असेल तर सिंग्युलर सोबत डज वापरायचं, आणि जर का करता प्लुरल असेल तर प्लुरल सोबत डू वापरायचं. समजलंय का?
आय हॅव हॅज सारखंच आहे. आय असेल आय सोबत डू वापरायचं, सिंग्युलर आहे सिंग्युलर सोबत डज वापरायचं. आणि इफ इट इज अ प्लुरल आणि जर का प्लुरल आहे अनेक वचनी आहे तर मात्र तुम्ही काय वापरायचं, डू वापरायचं. मग आता इथे आपल्याकरता काय बरं, यू व्हॉट इज द सब्जेक्ट हिअर, इट इज यू. आणि मग यू सोबत तुम्ही काय युज करणार आहे, व्हॉट आर यू गोइंग टू यूज. यू सोबत तुम्ही काय युज करायचं, डू युज करायचं. मग घेऊन टाका स्टार्टिंगला डू. स्टार्टिंगला का घेतलं, अरे हा प्रश्न आहे, प्रश्न इंग्रजीमध्ये करायचा असेल तर हेल्पिंग वर्ब आधी घ्यायला लागेल ना. मग हॅव नाही घ्यायचं, हॅव तर मेन वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब घ्यायचं, यू सोबत डू वापरलं जातं. डू घेतलं पुढचं ऍज इट इज. आता सांगा, असं वाक्य तुम्ही कधी ऐकलंय का, येस ऑर नो. असं वाक्य तुम्ही कधी ऐकलेलं आहे का, डू यू हॅव टाइम, डू यू हॅव मनी, डू यू हॅव सेन्स. ऐकलंय का, डेफिनेटली ऐकलंय ना, ब्युटिफुल. सो हॅव यू कधी ऐकलंय का, हॅव यू सेन्स ऐकलंय नाही ऐकलंय. सो ऑब्झर्वेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. सो तुझ्याकडे मोबाईल आहे का, डू यू हॅव मोबाईल, दिस इज द करेक्ट. मग आता आपल्याला जेव्हा कधी म्हणायचं, तुझ्याकडे मोबाईल आहे का, डू यू हॅव मोबाईल. तुझ्याकडे वेळ आहे का, डू यू हॅव टाइम. तुझ्याकडे पैसे आहेत का, डू यू हॅव मनी, डू यू हॅव मनी. तुझ्याकडे पाणी आहे का, डू यू हॅव वॉटर. कितीतरी वेळा आपण ह्या पॅटर्नचं वाक्य बोलतो स्पीकिंग मध्ये. तुझ्याकडे हे आहे का, तुझ्याकडे ते आहे का, तुझ्याकडे हे आहे का, तुझ्याकडे नवीन साडी आहे का. तर इंग्लिशमध्ये तुझ्याकडे एखादी नवीन साडी आहे का, डू यू हॅव न्यू साडी, डू यू हॅव न्यू साडी. करेक्ट. कितीतरी वेळा आपण. तुझ्याकडे चार्जर आहे का. प्रॅक्टिस. चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांना मेसेज करता येतो का, चॅटबॉक्स मध्ये जर का कोणाला मेसेज करता येत नसेल ना, तर खाली चॅट बटन वरती जायचं, वरती न्यू चॅट दिसतं, न्यू चॅट वर क्लिक करा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला माझं नाव दिसेल, माझ्या नावावर क्लिक करा. कोपऱ्यात इन्व्हाइट दिसतं, इन्व्हाइट वर क्लिक करा आणि चॅट वरती जाऊन मेसेज करा. सिम्पल. डू यू हॅव साडी. करेक्ट. हा म्हणजे तुझ्याकडे ह्या कलरची साडी आहे का. करेक्ट. डू यू हॅव दिस कलर साडी. डू यू हॅव पिंक कलर साडी. तुझ्याकडे पिंक कलरची साडी आहे का, आय वॉन्ट इट. हा. सो डू यू हॅव, डू यू हॅव, डू यू हॅव. तुझ्याकडे आहे का, डू यू हॅव. अंडरस्टँडिंग प्रॉपरली. येतो लक्षात सगळ्यांच्या. अशा प्रकारे आपण वाक्य इंग्लिशमध्ये करू शकतो. डू यू हॅव वॉटर. तुझ्याकडे पाणी आहे का. तुझ्याकडे साखर आहे का, डू यू हॅव शुगर. तुझ्याकडे रुमाल आहे का, डू यू हॅव हँकरची. कितीतरी गोष्टी. तुझ्याकडे पावडर आहे का, डू यू हॅव पावडर. तुझ्याकडे लिपस्टिक आहे का, डू यू हॅव लिपस्टिक. तुझ्याकडे घड्याळ आहे का, डू यू हॅव वॉच. कितीतरी वाक्य बनवतो की नाही. तर असे खूप सारे वाक्य घ्यायचे, पॅटर्न पकडायचं. क्लास झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा कधी फ्री असेल, काहीच काम नसेल, करमत नसेल, बोर होत असेल, तेव्हा असे पॅटर्न उचलायचं, नवीन नवीन नाउन्स टाकायचे आणि बनवायचं. ह्याच्यावर ऍटलीस्ट 10 नाउन्स घ्यायचे तुमच्या समोर, तुम्हाला दिसतात. आठवायला काहीच लागत नाही, सगळं समोर असतं. डू यू हॅव रिमोट. तुझ्याकडे रिमोट आहे का. डू यू हॅव व्हीट फ्लोअर. तुझ्याकडे गव्हाचं पीठ आहे का. यू कॅन मेक. तुझ्याकडे झारा आहे का, झारा. माहिती का तुम्हाला झारा. इट इज कॉल्ड एज व्हॉट इन इंग्लिश. सांगा बरं, तुझ्याकडे झारा आहे का. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश स्कीमर. स्कीमर. डू यू हॅव स्कीमर. डू यू हॅव स्कीमर. तुझ्याकडे खलबत्ता आहे का. खलबत्ता. डू यू हॅव मॉर्टर. मॉर्टर म्हणजे खलबत्ता. मुसळ. तुझ्याकडे मुसळ आहे का. डू यू हॅव पेसल. डू यू हॅव पेसल. तुझ्याकडे चहा गाळणी आहे का. डू यू हॅव टी स्ट्रेनर. डू यू हॅव टी स्ट्रेनर. तुझ्याकडे चाळणी आहे का. डू यू हॅव सीव. डू यू हॅव सीव. तुझ्याकडे माझा नंबर आहे का. डू यू हॅव माय कॉन्टॅक्ट नंबर.
डू यू हॅव माय मोबाईल नंबर और डू यू हॅव माय नंबर? किती वाक्य घेऊ शकतो? सो हे तुम्हाला करायचंय, तर माझी प्रॅक्टिस चालू आहे. मी कशी करतेय? मी कन्सिडर आय एम प्रॅक्टिसिंग राईट नाऊ. मी आता कशी करतेय? तसं तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तेवढं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन त्याच्यावरती वाक्य बनवायचं. डू यू हॅव चेअर? तुमच्याकडे खुर्ची आहे का? काय समोर दिसून ते बनवा. ते बोला, स्पीकर. मग ते तुम्हाला बोलतात, डू यू हॅव एनी क्वेश्चन? तुम्हाला काही प्रश्न आहेत का? डू यू हॅव एनी डाऊट? तुम्हाला काही शंका आहेत का? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? तुला काही प्रॉब्लेम आहे का? ह्याच वाक्य. डू यू हॅव सेन्स? तुला काही समजतं का? लाईक तुला काही डोकं आहे का? येस. डू यू हॅव सेन्स? तुला डोकं आहे का? तुला काही काम आहे का? डू यू हॅव एनी वर्क? डू यू हॅव एनी वर्क? तुला नोकरी आहे का? डू यू हॅव जॉब? डू यू हॅव जॉब? तुला सुट्टी आहे का? डू यू हॅव हॉलिडे? डू यू हॅव हॉलिडे? असे वाक्य बनवू शकतो. खूप वाक्य बनवू शकतो. You can make many sentences. So please you try to do that. असं प्रॅक्टिस जरुरी आहे. खूप घ्या, खूप सारे शब्द घ्या, बनवा, टाका, ह्याच्यामध्ये रिप्लेस करा. मोबाईल रिप्लेस करा. चावी आहे का? रिमोट आहे का? गाडी आहे का? पाणी आहे का? बॉटल आहे का? जे घरामध्ये दिसतं ते शब्द घ्या, टाका, बनवा, प्रॅक्टिस करा. डन. एवढाच एक मार्ग असतो. खूप छान बोलता येऊ शकतो. कॉन्फिडन्स यादीच वाढणार. चल प्रोसिडिंग आहे. पुढे जाऊ. आता हे तर एक क्वेश्चन झाले की तुझ्याकडे मोबाईल आहे का? डू यू हॅव मोबाईल? दिस इज द क्वेश्चन. आता ह्याचे पॉसिबल आन्सर्स. व्हॉट कॅन बी द पॉसिबल आन्सर्स? तुझ्याकडे मोबाईल आहे का? डू यू हॅव मोबाईल. मग तुझ्याकडे मोबाईल आहे का? हो आहे. आणि नाही नाहीये. हो तर हो, नाही तर नाही. मग आता जर आन्सर इफ युअर आन्सर इज लाईक हो आहे, हो हो, तर त्याचा आन्सर असं होईल की हो माझ्याकडे मोबाईल आहे. पण आपण काय करू? हे चेंज नको करायला. सब्जेक्ट जर का चेंज केला ना, जर तुझ्याकडे माझ्याकडे केलं ना, तर खाली सगळं विस्कळीत होईल. सगळं चेंज व्हायला बसलं. त्याच्यामुळे आपण काय करू? सब्जेक्ट टेस्ट ठेवू. ऍक्च्युली त्याचा आन्सर असं होईल की हो माझ्याकडे आहे, नाही माझ्याकडे नाहीये. पण आपण काय करू? सब्जेक्ट टेस्ट ठेवू. ठीक आहे. सब्जेक्ट ना क्वेश्चन म्हणजे एक पॅटर्न छान दिसेल. हो तुझ्याकडे मोबाईल आहे. हो तुझ्याकडे मोबाईल आहे. सो तुझ्या हो हो म्हणजेच काय? येस. तुझ्याकडे मोबाईल आहे. इट्स कॉल्ड इज इंग्लिश. यू हॅव मोबाईल. येस यू हॅव मोबाईल. नेक्स्ट वन. काय करायचं? निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह कसं होईल? नाही तुझ्याकडे मोबाईल नाही. नाही तुझ्याकडे मोबाईल नाही. चला दाखव सांगून. आय विल समवॉट. नाही तुझ्याकडे मोबाईल नाही. नाही तुझ्याकडे मोबाईल नाही. तर आता नाव इन दॅट केस तुझ्याकडे मोबाईल आहे. यू हॅव मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल नाही. निगेटिव्ह आलं. आता पहा कोणाला कोणाला असं वाटतं इथं करायचं यू हॅव नॉट मोबाईल. हाऊ मेनी ऑफ यू फील इथं करायचं यू हॅव नॉट मोबाईल. कोणाला कोणाला असं वाटतं आपल्याला करायचं यू हॅव नॉट मोबाईल. येस.
तुझ्याकडे मोबाईल नाही. गाईज तुम्ही इथं आता पहा. मेन व्हर्ब असतं ना, तुम्हाला हे समजलं का? एवढं समजून करून घ्या की हे हॅव आहे ना आता मेन व्हर्ब आहे. जसं प्ले असतं ना, प्ले म्हणजे खेळणे, तसं हे हॅव आहे आता. कोणाकडे तरी काहीतरी असतं म्हणजे मालकी असणं. जसं टू प्ले म्हणजे खेळणे, तसं टू हॅव म्हणजे मालकी असणे. हे हॅव मेन व्हर्ब आहे. आता तुम्हाला सांग, तुम्ही प्लेला नॉट लावणार, प्लेला नॉट लावणार, प्ले अंट करणार का तुम्ही? कधी प्लेला नॉट लावताना पाहिलंय? ईटला कधी नॉट लावताना पाहिलंय? क्रायला कधी नॉट लावताना पाहिलंय? गोला कधी नॉट लावताना पाहिलंय? कमला कधी नॉट लावताना? कमंट, गोयंट, क्रायंट, प्लेयंट पाहिलंय? मग तसं तुम्ही हॅवला पण नॉट नाही लावू शकत. हॅवला नॉट लावलं जातं, ते कुठेतरी ऐकलं असेल. हॅवंट डेफिनेटली ऐकलेलं आहे, पण ते ना प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जेव्हा ते हॅव ऍज अ हेल्पिंग वर्ब येते ना तेव्हा लावतात. इथं ह्या केसमध्ये हे हॅव मेन वर्ब आहे, जसं प्ले तसं हॅव आहे. ते हेल्पिंग वर्ब कधी असतं ते मी तुम्हाला तेव्हा सांगेल वेळ आल्यावर. आता हे हेल्पिंग वर्ब आहे, सॉरी मेन वर्ब आहे. आता हे मेन वर्ब आहे, मीन्स मला सगळं समजतंय, मला ते तुम्हाला समजून सांगायचंय अँड आय एम ट्राईंग माय बेस्ट. मी तुम्हाला ते जमेल तेवढ्या सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी माझी ऍक्च्युअली तनतन चालू आहे सध्या. मी खूप वाईट परिस्थितीमध्ये, मला समजत नाहीये मी शिकवलेलं, म्हणजे मी हे जे सांगते ते तुम्हाला समजतंय की नाही समजत आहे. माय ब्रेन इज कन्फ्युज. समजतंय का? हा, सो माझे ते सगळे परिश्रम चालू आहे की मी काय सांगू म्हणजे तुम्हाला समजेल माझं म्हणणं, मला काय म्हणायचंय. सो त्याच्यामध्ये आता माझी बरीच परीक्षा चालू आहे. इट्स ओके. चला, तर हे जे हॅव आहे हे ऍज अ मेन वर्ब आहे, ठीक आहे. ओके. सो नाही तुझ्याकडे मोबाईल नाही, ते आपल्याला काय करायचंय? व्हॉट वी हॅव टू डू? नॉट लावायचंय. सो ऑब्व्हियसली तुझ्याकडे मोबाईल आहे, यू हॅव मोबाईल, आणि तुझ्याकडे मोबाईल नाही, सो निगेटिव्ह आहे. दिस इज द निगेटिव्ह सेंटेन्स. हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना. तुम्ही हसू नका, मला पण हसायला येतंय. बिकॉज आय नो द कॉन्सेप्ट इज आय एम गेटिंग लाफ ॲट मी, म्हणजे या इकडे या. नाही तुझ्याकडे मोबाईल नाही का इंग्लिश मध्ये आपण नो म्हणते, ठीक आहे. सो आता आपण इथे असं नाही करू शकत की नो यू हॅवंट मोबाईल, नाही करू शकत, कारण की हॅवच्या पुढे आहे ना, हॅवच्या पुढे नाऊन आलेलं आहे, म्हणजे मोबाईल एक नाऊन आलेलं आहे. तर जेव्हा वर्ब येते ना तेव्हा आपण हॅवला नॉट लावू शकतो, तेव्हा ते ऍज हेल्पिंग वर्ब आलेलं असतं. जेव्हा हॅवच्या पुढे वर्ब येतं की यू शी हॅझंट गॉन, यू हॅवंट गॉन, यू हॅवंट, ते वेगळी गोष्ट आहे. आता बस झालं, तुम्ही या इकडं एव्हरीबडी. तर इथं काय आहे, तुम्ही एवढंच लक्षात घ्या की जे हॅव आहे ते आपण हॅवला नॉट नाही लावू शकत. वी कॅनॉट ऍड नॉट टू हॅव. मग आपल्याला काय करायला लागतं? व्हॉट वी हॅव टू डू इन दॅट केस, आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायला लागतं, त्याला नॉट जॉईन करायला लागतं. ओके. आता हेल्पिंग वर्ब काय आहे? डू. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब? डू. डू आणि नॉट लावायची काही मला क्लीन डू. आय असेल तर टू असेल, ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला हे जे हेल्पिंग वर्ब दिलेत ना स्पेशली, तर ते हेल्पिंग वर्ब वरती त्या प्रोसेस करायच्या. टू मेक दिस सेंटेन्स निगेटिव्ह, हे वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? जे हेल्पिंग वर्ब आहे ते हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि त्याला नॉट जॉईन करायचं. म्हणजे डू आहे ना, तर डूला नॉट लावायचं, म्हणजे इट बिकम्स डोंट. आणि समजा डज असेल ना, तर डजला नॉट लावायचं. डज प्लस नॉट इज इक्वल टू डज. ठीक आहे. तर इथे काय करायचं आपल्याला? डू डजला नॉट लावायचं. तुझ्याकडे मोबाईल आहे, यू हॅव मोबाईल, तुझ्याकडे मोबाईल नाही, यू. इथं यू हॅवंट नाही करायचं, पण काय करायचं आपल्याला? आता काय सॉरी, आपलं काय हेल्पिंग वर्ब काय? डू. डू लावायचं नॉट, यू डोंट. ओके. आणि कुठे हॅव मोबाईल, यू डोंट. हे पण तुम्ही ऐकलं असेल, पण मी तुम्हाला त्याचे मागचे कारण समजून सांगण्यात व्यस्त होते एवढ्या वेळ. अदरवाईज काय सरळ सरळ लिहून पण टाकता येतं, यू डोंट हॅव मोबाईल. तुम्हाला सवय ते ऐकलेलं असेल तुम्ही. पण आय वॉज जस्ट बिझी एक्सप्लेनिंग टू यू की वाय नॉट हॅवंट.
म्हणजे डोंट का घेतलं ना, हॅवंट का नाही घेतलं हे सांगायचं होतं मला. सो तुझ्याकडे मोबाईल नाही, यू डोंट हॅव मोबाईल. सिम्पली आपण काय केलं, हेल्पिंग वर्ब घेतलं, ते हेल्पिंग वर्बला नॉट लावलं. हेल्पिंग वर्ब वाक्यात 2 नंबरला येत असतं, ऑलवेज रिमेंबर. कारण की इथं यू हॅव येतं, इथंच का डोंट टाकलं, इथंच का टाकलं, म्हणजे यूच्या नंतरच डोंट का टाकलं. तर ऑलवेज रिमेंबर वाक्याचं हेल्पिंग वर्ब असतं ना, ते 2 नंबरला येत असतं कायम. जसं आय एम हॅपी, एम किती नंबरला, 2 नंबरला आलं. तसं शी इज सॅड, इज 2 नंबरला आलं. तसं हेल्पिंग ऑफ 2 नंबरला येतं, मेन वर्ब, मेन वर्ब 3 नंबरला येतं, ते पुढे आलं. यू डोंट हॅव मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल नाही, यू डोंट हॅव मोबाईल. संपलं विषय. मग वी कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. तुझ्याकडे पैसे नाही, यू डोंट हॅव मनी. तुझ्याकडे पेन नाही, यू डोंट हॅव पेन. तुझ्याकडे पाणी नाही, यू डोंट हॅव वॉटर. तुझ्याकडे लॅपटॉप नाही, यू डोंट हॅव लॅपटॉप. तुझ्याकडे चार्जर नाही, यू डोंट हॅव चार्जर. इथे आपण यू हॅवंट नाही करू शकत. तुमच्याकडे खुर्ची नाहीये, यू डोंट हॅव चेअर. तुला काम नाहीये, यू डोंट हॅव वर्क. तुला नोकरी नाही, यू डोंट हॅव जॉब. तुला शंका नाहीये, यू डोंट हॅव डाऊट. तुला प्रश्न नाहीये, यू डोंट हॅव क्वेश्चन. तुझ्याकडे उत्तर नाहीये, यू डोंट हॅव आन्सर. करेक्ट. गॉट इट? आलं लक्षात? हा. सो इन दिस वे अशा प्रकारे आपण वाक्य इंग्लिशमध्ये करू शकतो. तर हे झालं निगेटिव्ह. टू हॅवचं निगेटिव्ह. राईट? दिस इज द निगेशन ऑफ टू हॅव. बरं, मग आता काय करायचं? व्हॉट नेक्स्ट वी हॅव टू डू? तुझ्याकडे मोबाईल नाही, यू डोंट हॅव मोबाईल. आता पुढे काय करणार आपण? याचं क्वेश्चन करणार. वी आर गोइंग टू मेक द क्वेश्चन. सर तुझ्याकडे मोबाईल आहे आणि याचा प्रश्न केला, तुझ्याकडे मोबाईल आहे का? इन द सेम वे तुझ्याकडे मोबाईल नाही तर याचा पण प्रश्न करू. तर कसं होणार प्रश्न? तुझ्याकडे मोबाईल नाही का? तुझ्याकडे मोबाईल नाही का? मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल नाही का? दिस इज द क्वेश्चन वी हॅव टू मेक. हे प्रश्न आता इंग्लिशमध्ये करायचं. सो जसं तुझ्याकडे मोबाईल आहे का, तसं तुझ्याकडे मोबाईल नाही का. जसं तुझ्याकडे मोबाईल आहे की काय झालं, डू यू हॅव मोबाईल. तसं तुझ्याकडे मोबाईल नाही का, मग काय करायचं, डू नॉट लावायचं. डोंट का लावलं, इथे निगेटिव्ह आलं ना. मग हे डोंट आधी घेतलं, यू नंतर घेतलं. डोंट यू हॅव एज इट इज, डोंट यू हॅव मोबाईल. तुझ्याकडे मोबाईल नाही का, डोंट यू हॅव मोबाईल. अशा प्रकारे टू हॅवचे क्वेश्चन्स केले जातात. समझ में आया क्या सभी को? फाइनली डिड यू एवरीबडी अंडरस्टैंड? ओके, ब्युटिफुल, फंटास्टिक, ग्रेट. तर आता आहे ना, आय विल आस्क यू सम सेंटेन्सेस, विल यू मेक इट इन इंग्लिश? करा बरं तुम्ही, मी विचारते तुम्हाला एक सेंटेन्स. चेंज करू मी सब्जेक्ट? आय विल चेंज. हॅवंटचे सेंटेन्स अर्थ नाही, हॅवंटला खूप वेळ आहे असं. चला करा वाक्य इंग्लिश मध्ये, मला म्हणायचंय. तुझ्याकडे फुले आहेत. तुझ्याकडे फुले आहेत. तुझ्याकडे फुले आहेत. तुझ्याकडे फुले आहेत. करेक्ट. यू हॅव फ्लॅवर्स. तुझ्याकडे फुले आहेत का? पटापट चॅट बॉक्स मध्ये मेसेज करायची. सगळ्यांनी करायचं. कोण नाही करत आहे, कोण नाही करत आहे, सगळ्यांनी आन्सर द्या चॅट बॉक्स मध्ये. तुझ्याकडे फुले आहेत का? एवढं म्हणजे इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट कॉन्सेप्ट टू एक्सप्लेन. तुझ्याकडे फुले आहेत का?
डू घ्यायचं. डू यू हॅव फ्लॅट्स? डू यू हॅव फ्लॅट्स? डू यू हॅव फ्लॅट्स? तुझ्याकडे फुले आहेत का? डू यू हॅव फ्लॅट्स? ओके. हो, तुझ्याकडे फुले आहेत. Yes. Yes. You have flowers. Yes. You have flowers. हो. तुझ्याकडे फुले आहेत. Yes. You have flowers. Next. नाही. तुझ्याकडे फुले नाहीत. नाही. नाही. तुझ्याकडे फुले नाहीत. यू कॅन टेक द रेफरन्स. तुझ्याकडे मोबाईल नाही. यू डोंट हॅव मोबाईल. मग तुझ्याकडे फुले नाहीत. नो. यू डोंट हॅव फ्लॅट्स. नो. यू डोंट हॅव फ्लॅट्स. नाही, तुझ्याकडे फुले नाहीत. नो, यू डोंट हॅव फ्लॅट्स. तुझ्याकडे फुले नाहीत का? तुझ्याकडे फुले नाहीत का? Don't you have flowers? Don't you have flowers? Don't you have flowers? तुझ्याकडे फुले नाहीत का? Don't you have flowers? समजलं? Don't you have flowers? तुझ्याकडे फुले नाहीत का? अजून एक सेंटेन्स. तुझी आज परीक्षा आहे. हे पण वाक्य टू हॅवच आहे. तुझी आज परीक्षा आहे. खरं तर इंग्लिश मध्ये नॉर्मल सेंटेन्स करा. तुझी आज परीक्षा आहे. तुझी आज परीक्षा आहे. तुझी आज परीक्षा आहे. You have exam today. Correct. You have exam today. आता आपण असं नाही म्हणत तुला आज परीक्षा. आपण म्हणतो तुझी आज परीक्षा आहे. माझी आज परीक्षा आहे. म्हणून मला परीक्षा असं नाही म्हणत. पण ते टू हॅवचंच वाक्य ऍक्च्युली. तुला परीक्षा आहे. यू हॅव एक्झाम असं टू हॅवच वाक्य ते. यू हॅव एक्झाम टुडे. तुझी आज परीक्षा आहे का? तुझी आज परीक्षा आहे का? यू हॅव एक्झाम टुडे. तुझी आज परीक्षा आहे का? तर काय करायचं? स्टार्टिंगला टाकायचं. व्हेरी गुड. दॅट्स लाईक माय पीपल. व्हेरी गुड. डू यू हॅव एक्झाम टुडे? येस. प्राऊड ऑफ यू ऑल. डू यू हॅव एक्झाम टुडे? डू यू हॅव एक्झाम टुडे? हो. तुझी आज परीक्षा आहे. आपण म्हणताना म्हणणार हो माझी परीक्षा आहे. हो. तुझी आज परीक्षा आहे. हो. तुझी आज परीक्षा आहे. Yes, you have exam today. Yes, you have exam today. नाही, तुझी आज परीक्षा नाहीये. नाही, तुझी आज परीक्षा नाहीये. नाही, तुझी आज परीक्षा नाहीये. No. No, you don't have exam today. नाही, तुझी आज परीक्षा नाहीये. No, you don't have exam today. No, you don't have exam today. आणि तुझी आज परीक्षा नाहीये का? तुझी आज परीक्षा नाहीये का? तुझी आज परीक्षा नाहीये का? Don't you have exam today? Don't you have exam today? तुझी आज परीक्षा नाहीये का? Don't you have exam today? आलं लक्षात? Understood? अजून एक सेंटेन्स.
Check one. आता ना हे तर हॅवचं झालं, आपण एक हॅजचं पाहिजे का? मला टेन्शन येतं शिकवणं पण पाहिजे पण शिकवायला लागेल इज इम्पॉर्टंट. चला आपण हॅज ओके. ह्याच्या समजलं ना सगळं, ह्याची छान प्रॅक्टिस झाली तुमची. आता गेट रेडी टू लर्न हॅव डज. ओके. तिला अनुभव आहे. ठीक आहे. तिला अनुभव आहे. चल करा तर. जर का हे वाक्य तुम्ही चुकवले तर मी आधी क्लास बंद करणार. आधी क्लास बंद करणार. हे उत्तर चुकवू नका. आय एम चेकिंग एव्हरी आन्सर. प्रत्येक उत्तर वाचतील. गुड. जर का उत्तर चुकलं असतं खरंच मी क्लास बंद केला असता आधीच. मला अवघड जाते. व्हेरी गुड. गुड. प्राऊड ऑफ यू ऑल. हा चला आता पहा. तिला अनुभव आहे. व्हॉट इज द सेंटेन्स? तिला अनुभव. व्हेरी गुड. 100% करेक्ट आन्सर. आय नो व्हॉट. खूप छान वाटतं मला. व्हेरी गुड. तिला अनुभव आहे. तिला म्हणजे शी हॅज एक्सपिरियन्स. तिला अनुभव आहे. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? शी हॅज एक्सपिरियन्स. तिला अनुभव आहे. शी हॅज एक्सपिरियन्स. नाही का? आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 3 years. एवढे ह्याच्यामध्ये इन कॉम्प्युटर लाईक दॅट. असं तुम्हाला जॉब मध्ये बोलायला लागतं हे वाक्य. शी हॅज एक्सपिरियन्स. तिला अनुभव आहे. आता आपल्याला करायचा प्रश्न. तिला अनुभव आहे का? तिला अनुभव आहे का? दिस इज द क्वेश्चन. ठीक आहे. तिला अनुभव आहे का? आता हा प्रश्न करायचा आपल्याला. हो 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 मला माहितीये. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. तर पण तुमचं तर चुकलंय. आय नो यू थॉट की काय मॅम सोपं आहे फक्त टच घ्यायचं स्टार्टिंगला. पण तरी पण चुकलंय तुमचं उत्तर. या इकडे. एवढं सोपं आहे का? उगाच नाही मी या इकडे. तिला अनुभव आहे का? या तुम्ही इकडे. एव्हरीबडी कम हिअर. झालं का? तुमचं झालं का? मग सांगा मला. झालं का? किती कॉन्फिडेंटली चुकीचं उत्तर देतात सगळेजण. या इकडे. इकडे या इकडे या. असंच कॉन्फिडन्स पाहिजे ऍक्च्युली. असंच कॉन्फिडन्स पाहिजे बोलताना. चुकलं समोरच्याला कुठे येते आपलं चुकायचं. आपली चूक क्लिअर करायला त्याला यायला पाहिजे ना. ह्या कॉन्फिडन्सने बोललं पाहिजे इंग्लिश. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. सगळ्यांचं उत्तर चुकलं इथून तरी पण आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑन युअर दिस कॉन्फिडन्स. भारी कॉन्फिडन्स आहे. पहा कॉन्फिडन्स वाढला तुमचा. चुकीचं तर चुकीचं. कॉन्फिडन्स तर आलं ना. तिला अनुभव आहे का? आता सगळ्यात पहिली गोष्ट इथं काय घ्यायचं आपल्याला? व्हॉट वी हॅव टू टेक हिअर. डू घ्यायचं की डज घ्यायचं? व्हॉट वी हॅव टू टेक हिअर. डू घ्यायचं की डज घ्यायचं? डू घ्यायचं की डज घ्यायचं? डू घ्यायचं की डज घ्यायचं? तर तिला अनुभव आहे का? ते म्हणजेच काय? शी. ओके. तर शी असेल करतात तर डू घेतो की डज घेतो? ऑब्विसली डज घ्यायला लागणार ना. सिंग्युलर आहे ना. हे काय दिलं? शी पुढे घ्यायचं डज. बरोबर आहे ना. डज घेतला. आता पुढचं सेंटेन्स करायचं पुढं ऍज इट इज. शी हॅज एक्सपिरियन्स. ओके. असंच केलं तर तुम्ही सगळ्यांनी चुकले. म्हणजे चुकलं नाही काय तर राहिलं याच्यामध्ये. एवढं सोपं. आता पहा काय करायचं असतं. व्हेन सब्जेक्ट इज सिंग्युलर. जेव्हा वाक्यातला करता सिंग्युलर असतो तेव्हा आपण डज घेतो. राईट. तर रूल असा असतो की हे पहा डज आहे ना. डज म्हणजे डू ला एस लावलेलं. आणि हॅज म्हणजे हॅव ला एस लावलेलं. तर इंग्लिश ग्रामरचं असं म्हणणं असतं की तुम्ही इथं पण एस लावलं इथं पण लावलं. दोन्हीकडे लावायची काय गरज आहे? दोन म्हणजे ऍक्च्युली हॅवले यस लावला. एस नाही. एस म्हणू शकता. दोन्हीकडे यस लावायची काय गरज आहे? इथे तुम्ही ईएस लावलं ना. इथे लावलं की नाही. मग इथं यस कट करून टाक. एकच टिक लावायची.
ते ईएस का लावतात? सिंग्युलॅरिटी दाखवण्यासाठी. करता एकवचनी आहे, सिंग्युलर आहे हे दाखवण्यासाठी हे ईएस लावलं जातं सिम्पल प्रेझेंट मध्ये. यस किंवा ईएस लावतात. मग यस लावायचं की ईएस लावायचं ते रूल असतं. जसं गो असेल तर गोला ईएस लावतात. प्ले PLAY प्लेला यस लावतात. कोण कुठे ईएस लावतं कुठे यस लावतात ते रूल असतात ग्रामरचे त्याचे स्पेशल. तरी इंग्लिश ग्रामरचं म्हणणं असेल की इथं तुम्ही यस लावले ना मग एकच ठिकाणी लावायचं, दोन्हीकडे लावायचं. तुम्ही डच पण घेता आणि हॅज पण घेता असं कसं काय? जाता इथं एकच ठिकाणी यस हॅजलाच फक्त, बाकी कुठे आहे? डच वगैरे कुठे आहे का? यस म्हणजे लेटर नाही, शब्द म्हणजे. मग इथं डच आहे, मग इथं हॅजला पण नाही लागायचं. मग काय करायचं? हॅजचं हॅव करायचं. सो रिमेंबर, जेव्हा वाक्यात डज येतं तेव्हा तुम्हाला हॅजचं हॅव करायला लागतं. दिस इज द व्हेरी सिम्पल रूल ऑफ टू हॅव प्रेझेंट टेन्स. क्लिअर? एवढंच. तर आता हेच फॉलो करायचं सगळीकडे. समजलं का? जेव्हा वाक्यात डज येतं ना तेव्हा हॅजचं हॅव करायचं. आता वाक्यात डज पण तेव्हाच येतं जेव्हा वाक्यात हॅज असतं. इथं जर का हॅव असतं ना, इथं जर का हॅव असतं तिथं टू आलं असतं. दिस इज ऑल्सो द वन साइड. जेव्हा वाक्यामध्ये हॅज येतं तेव्हाच डज येतात. मग वाक्यात डज आलं की हॅजचं लगेच हॅव करून टाकायचं. मला ते ह्याचं उत्तर. तिला अनुभव आहे का? डच शी हॅव एक्सपिरियन्स? हो, तिला अनुभव आहे. हो, तिला अनुभव आहे. हो, तिला अनुभव आहे. हो म्हणजेच काय? येस. फर्स्ट अँड थर्ड सेंटेन्स. इथं डचचं काय काम आहे? इथं काही कामच नाही ना. आता इथं हॅव नाही करायचं. हॅलो, अरे बापरे, इथं हॅव करायला लागले तुम्ही आता. इथं कसं करायचं हॅव? इथं कुठं काय आलंय? डच कुठं आलंय? डच कुठं आलं? डच आलं तर हे असं यस आलं तर म्हणून नाही पद्धतीने असं कोणतं पण यस नाही. डच एखाद्या हेल्पिंग वर्ब त्याला यस यस लागलंय तर ते असं नाही ना. पहिलं ना उगच घाबरत. येस, तिला अनुभव आहे. शी सो पुढे घ्यायचं हॅज. शी हॅज एक्सपिरियन्स. येस, शी हॅज एक्सपिरियन्स. हे सिम्पल आहे. क्वेश्चन करायला लागतं ना. आता निगेटिव्ह. आता निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी नाही. नाही तिला अनुभव नाही. ठीक आहे. आता हे करायचं इंग्लिशमध्ये. सो टू मेक दिस नाही इंग्लिशमध्ये आपण घेऊन नो. ऑब्विसली नो. नाही म्हणजेच काय? नो. तिला अनुभव नाही. निगेटिव्ह तर शी. आता हेल्पिंग वर्ब टाकायचं तर नॉट आहे. निगेटिव्ह लावायला लागेल. हेल्पिंग वर्बला नॉट लावायचं. डच आहे ना आपलं. आता डोंट नाही म्हणू शकत. डच चालू ना आपलं. तर म्हणजे शी करता शी म्हणजे डच घ्यायला लागेल ना. डच राहते आमचं. शी डझंट. तर आता इथं सुद्धा परत एकदा इथं आपण म्हणते हॅज एक्सपिरियन्स पुढे नाही टाकू शकत. इथं परत एकदा वाक्यात डज आलं. डच काय डझंट काय आलं तसंही. मग डझंट आलं की परत वाक्यात डज आल्यावर ह्याचं काय करायचं? हॅव करायचं. शी डझंट हॅव एक्सपिरियन्स. क्लिअर? नो, शी डझंट हॅव एक्सपिरियन्स. शी डझंट हॅव एक्सपिरियन्स. सो इकडे हॅवच येतं क्वेश्चन मध्ये. आणि लास्ट याचा प्रश्न करायचा. तिला अनुभव नाही का? तिला अनुभव नाही का? तिला अनुभव नाही का? इट इज द क्वेश्चन. सो तिला अनुभव नाही. शी डझंट हॅव एक्सपिरियन्स. तिला अनुभव नाही का? तिला अनुभव आहे का? तिला अनुभव नाही का? डच इथं डझंट करायचं. हे डझंट आधी का? शी नसतं. युअर सेंटेन्स रेडी. डझंट शी. पण डझंट आलं पण हॅज घ्यायचं की हॅव घ्यायचं? हॅव घ्यायचं. डझंट शी हॅव एक्सपिरियन्स? Doesn't she have experience? This is the thing. कसं आहे मग? कसं आहे? तुम्हाला पण खूप हाऊस होती इंग्लिश शिकायची. नाही भारीच आहे. हो का नाही? इट इज इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग आहे ना. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. इट इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. जेवढं मी तुम्हाला प्रिटेंड करते म्हणजे जेवढं मी तुम्हाला दाखवते की हे खूप अवघड आहे तेवढं अवघड नाही. तुम्ही ते व्यवस्थित लक्ष द्यावा म्हणून मला म्हणजे एवढी सिरियसनेस पण मला कधी कधी तयार करावं लागतो. अदरवाईज तुमचं कसं असतं, तुम्ही पाहता माझ्याकडे, तुमचं डोक्यात चालू दुसरं असतं, तुम्ही विचार तिसराच करत असता. सो त्याच्यामुळे मला आय वॉन्टेड युअर फोकस, युअर अटेन्शन टुडे स्पेशली. रोजचं काही नाही.
म्हणजे मोस्टली सोपे सोपे कॉन्सेप्ट असतात, पण आता कसं रूल्सचं जरा गोष्ट आहे, त्याच्यामुळे कसं थोडंसं तुमचं अटेन्शन इकडे पाहिजे माझ्याकडे. होतं ना माझ्याकडे अटेन्शन. सो यू कुड अंडरस्टँड ऑल द रूल्स प्रॉपरली. नंतर मला दाम देतात लोक, म्हणजे खूप सारे स्टुडंट्स नंतर माझेच, यू ऑल आर माइंड, बट दामच देतात ना मॅम इथं हॅव टू स्कॅलर. आता खूप जण दाम देतील, आय नो मॅम मी तर शी, मग इथं हॅव कसं काय तुम्ही घेतलं, मी तर हॅव मॅम इथं इथं हे मोस्टली इथं शी, मग इथं हॅव कसं काय आलं मॅडम, शी सोबत राहायचं असतं, तुम्ही शिकवलं ना. काय आता इट्स ओके. आहे ते बरं आहे, नॉट इझी. हे समजलं, याच्यावरती अजून प्रॅक्टिस करू आपण इन द नेक्स्ट क्लास, डोंट वरी. बट येस, आज तुम्ही रूल्स क्लिअर करा. एवढं काहीच अवघड नाहीये, काहीच नाहीये, खूप सोपं आहे, व्हेरी इझी. सिरियसली इट इज व्हेरी इझी. फक्त काही 3-4 रूल्स एकदम होते, सो आय वॉन्टेड युअर अटेन्शन अँड यू कुड फोकस प्रॉपरली, आय नो दॅट. चल थांबूया, आज फोटो देते, अजूनच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास.